Audio Jungle. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्यायचा आहे आणि चॅनल पण नवीन आला असेल तर आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मेसेज एकदम नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि ते पण इंस्टाग्रामला जे काही ट्रेनिंगला असणारे सॉन्ग असतात ते सॉन्गला आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेलं आहे त्या सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्या मटेरियल आपण कोणत्याही कसल्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यातून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय आपलं टेलिग्राम ग्रुप आहे ते तिथून जॉईन करायचं आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि कधी व्हिडिओ येणार आहे काय ते सर्व अपडेट तुम्हाला टेलिग्राम भेटून जाईल. त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, तुमचे काही मी ॲडमिशनमधले जे काही प्रीसेट दिलेले आहेत शेकीबीट आणि बीटमार्क, तर ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. आणि जे काही सर्व बीटमार्क आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ जे काय आपण वाढदिवस कोणाचा असेल तर त्याच्यासाठी स्पेशल करू शकता. तर त्यानंतर काय करायचं, पैशाशी क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, जे आता म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे, ॲड करायचा आहे आणि शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर मध्ये एक बीट दिलेली आहे, तिथून एकदा अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पैशाशी क्लिक करायला मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आणि या बॉर्डरला आपण शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला मी ते काही शॅडो आणि टेक्स्ट पेन जे मी इथून दिलेली आहे, आणि काय करायचं इथून जे काही शॅडो दिलेली आहे अशा प्रकारे ॲड करायचे. आणि परत मीडियामध्ये जाऊन डबल एक मी वाढदिवस पेनची दिलेली आहे, ती पेनची अशा प्रकारे ॲड करायची आहे. आणि इफेक्ट जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि एकदम वरती तुम्हाला 2 नंबरला एक इफेक्ट भेटून जाईल, बघू शकता हा इफेक्ट. तर ते इफेक्ट घ्यायचं आहे आपण इथून आणि ॲड इफेक्टवरती एकदम वरचे जे काय असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ते कलरचं म्हणजे इथून तुम्हाला हे कलर भेटून जाईल, बघू शकता हा. तर त्यावर एकदा कलर क्लिक करायचा आहे, काळा कलर सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मूळ याच्यात जायचं आहे आणि थोडंसं असं वगैरे खालती घेऊन यायचं आहे. आणि आता याला काय करायचं आहे, इथून आपल्याला दोन्ही लेअरला अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आणि जे काय बॉर्डर आहे ते बॉर्डर अशा प्रकारे वरती लावून टाकायची आहे. आता त्यानंतर विषय काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि जे काही शेकीबीट आहे ते इथून ओपन करायचं आहे. आणि आता काय करायचं, जे काय पहिल्या फोटोला इफेक्ट आहे तिथून कॉपी करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 टिपक्यावरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, मीन बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आणि जे काय पहिल्या फोटोला म्हणजे जे काही पहिले फोटो आहेत तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीबीटला आपल्याला ओपन करायचं आहे. आणि आता त्यानंतर काय करायचं आहे, जे काही दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे तिथून कॉपी करायचं आहे आणि डबल इथून आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे. आणि आता त्यानंतर काय करायचं, जे काय दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून म्हणजे इथून बघू शकता, इथून जे काही 3 वरती लेअर दिसतील तुम्हाला, तर हे बघू शकता 1 हे 2 आणि हे 3 अशा प्रकारे 3 लेअरला इथून आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एका कोणत्या लेअरवर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, म्हणजे दाबून धरायचं आहे आणि अशा प्रकारे 3 बी लेअर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे डब्याचे ऑप्शन क्लिक करायचं आणि इथून कॉपी करून घ्यायचे आहे हे लेअर. त्यानंतर इथून बॅक यायचं आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे, डब्याचं ऑप्शन क्लिक करायचं, इथून पेस्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे हे बरोबर लागून जाईल. आणि त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला. आता काय करायचं, बरं शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा झाला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.